नमस्कार. दत्तगुरु मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 30/10/2020 ते 31/10/2020 30 तारखेला सायंकाळी 5:46 ते 31 तारखेला रात्री 8:19 हा कालावधी कोजागिरी पौर्णिमा म्हणून पंचांगामध्ये दाखविलेला आहे. ही पौर्णिमा आरोग्य प्रदान करणारी आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे. शीतलता आणि सुंदरता याचा सुरेख समन्वय म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी चंद्र 16 कलेने पूर्ण असतो. या दिवशी चंद्राची किरणं ही अमृतमयी असतात. ही किरणे आकाशामधून पृथ्वीवर पडतात. म्हणून ह्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा आणि अमृततुल्य पौर्णिमा असेही म्हटले जाते. आज आपण कोजागिरी पौर्णिमेचे छोटे छोटे उपाय बघूया, जे उपाय केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती आणि उत्तम आरोग्य प्राप्ती प्राप्त होते. ही पौर्णिमा माता लक्ष्मी आणि इंद्रदेव यांचे पूजन करणारी आहे. ज्याप्रमाणे दिवाळीची अमावस्येचे लक्ष्मीपूजन आपण अति उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने साजरे करतो, अशाच पद्धतीने ही कोजागिरी पौर्णिमेचे पूजनही तितकेच महत्त्वाचे करावे. या मंगलमय दिनी आपल्या घराची स्वच्छता करून सुंदर अशी तोरण आपल्या दाराला लावावे. या तोरणामध्ये गुलाबाची फुलं आणि आंब्याची पानं असल्यास जास्त महत्त्वाचे ठरते. या दिवशी माता लक्ष्मीचे आवाहन होत असते. माता लक्ष्मी को जागृती असे म्हणत रात्री आकाशामध्ये भ्रमण करते. जागृती म्हणजे जागृत राहणे असा अर्थ होतो. नुसते जागरण करणे म्हणजे को जागृती असे नाही. आपल्या शास्त्रानुसार जागृत राहून आपण आदिमायेचे, इंद्रदेवतेचे, विष्णू देवतेचे स्मरण करणे ही कोजागिरी पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे ठरते. या दिवशी महादेवाची उपासनेस जास्त महत्त्व आहे, कारण की महादेवाने चंद्रग्रह आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी महादेवाचे पूजन हे जास्त लाभदायक ठरते. आता 5:46 संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमा सुरू होते. शास्त्रानुसार पंचांगामध्ये सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते, सूर्याने पाहिलेली तिथी, त्या दिवसाची तिथी मानली जाते. या दिवशी आपण शुक्रवारी रात्री दुधाचा नैवेद्य करून पौर्णिमेची जी काही उपासना आहे ती आपण शनिवारी केली तरीही चालेल, कारण शनिवारी दिवसभर शनिवारचा सूर्योदय हा पौर्णिमेची तिथी बघतोय आणि तो रात्री 8:19 पर्यंतचा हा कालावधी पौर्णिमेचा कालावधी मानला गेलेला आहे. परंतु आपल्याला जो काही चंद्राच्या शीतलतेमध्ये, चंद्राच्या अमृत किरणामध्ये दुधाचा जो नैवेद्य दाखवायचा आहे तो आपण शुक्रवारच्या रात्री केला पाहिजे. आता या कोजागिरी पौर्णिमेचे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगते. जसं सांगितलं की आंब्याची पानांची तोरण बांधायची आणि त्यात शक्यतो लाल गुलाबाची फुलं एकत्र करून बांधली तर लक्ष्मी देवतेला ते अतिप्रिय आहे. त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी सगळ्या घरभर शिंपडा आणि ओम श्रीम नमः असे म्हणत ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडा. घराच्या चौकटीवर शिंपडा. उंबरठ्याची पूजा करावी. तांदूळ, दूध, खीर, सफेद पदार्थ, सफेद वस्त्र यांचे जास्तीत जास्त दान या दिवशी केल्यास जास्त फायदेशीर ठरते. मुळातच ही शुक्रवारची उपासना आलेली आहे. शुक्रवारी कोजागिरी पौर्णिमेचा जो काही रात्रीचे पूजन आहे ते शुक्रवारी आलेले आहे आणि शुक्र हा ग्रह सफेद वस्तूंचा कारक आहे. सफेद वस्तूंचं दान शुक्रवारी केले जाते. त्यात हा अतिशय चांगला योग की त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेचे आपल्याला माता लक्ष्मीचे पूजन हे रात्रीच्या कालावधीमध्ये करायचे आहे. तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा आपण सायंकाळी लावायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे आपल्या शास्त्रामध्ये अतिशय फायदेशीर सांगण्यात आलेले आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही मोठा अपत्य आहे, आपले पहिले जे काही अपत्य आहे, मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो, या मुलाला औक्षण केल्यास त्याचे आयुष्य वाढते. त्याला आदिमायेचे, महालक्ष्मीची प्राप्ती होते असे मानण्यात आलेले आहे. या दिवशी शुक्रवारच्या दिवशी आपण जो काही वर्षाचा साठा करतो, तांदूळ आणून ठेवतो. जितके जास्त तांदूळ तुम्हाला आणून ठेवता येतील जेणेकरून ते आपण पुढे घरामध्ये वापरतो, अशा तांदळांचा साठा या दिवशी करावा. म्हणजे उद्याच शुक्रवारच्या दिवशीच सफेद वस्तूंचा साठा आपल्या घरामध्ये करा. सफेद वस्तू आपण जास्तीत जास्त दान करा. वस्त्र दान करा. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण ह्या गोष्टी सहज करू शकता.
तसेच माता लक्ष्मी आणि इंद्र देवतेचे पूजन सायंकाळी देवापुढे बसून एका पाटावर सफेद वस्त्र टाकायचे आहे. त्याच्यावर इंद्र देवतेचा म्हणून चंदनाचा एक भरीव गोल काढायचा आहे. पहिले गणपतीची उपासना करून गणपती म्हणून सुपारीच्या रूपामध्ये गणपतीची स्थापना करावी. त्यानंतर इंद्रदेवतेचे पूजन करावे. इंद्रदेवतेचे पूजन झाल्यानंतर विष्णू देवतेचे आवाहन करावे. विष्णू सहस्रनाम त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सूक्त हे म्हणून नंतर आपण श्री सूक्त, देवी सूक्त, श्री लक्ष्मी सूक्त, श्री महालक्ष्मी अष्टक हे पठण केले तर जास्त फायद्याचे ठरते. या दिवशी ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा आपण किमान 5 माळा जप करणे जास्त महत्त्वाचे ठरेल. ही माळ आपण स्फटिकाच्या माळेवर हा मंत्र करावा. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम नमः. या दिवशी श्रीयंत्राची स्थापना अत्यंत लाभदायक ठरते. आपल्याकडे चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीवर आपण गुलाबाच्या पाकळ्या मांडून त्याच्यावर श्रीयंत्र ठेवून श्रीयंत्राचे पूजन करावे. श्रीयंत्राला पंचामृताने स्नान घालून श्रीसूक्ताची आवर्तन करून अभिषेक करावा आणि त्या चांदीच्या वाटीवर लाल पुष्पांच्या पाकळ्या ठेवून त्याच्यावर श्रीयंत्राची स्थापना केल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. ज्या मुलामुलींना डोळ्यांचा त्रास आहे, ज्यांना चष्मा आहे, त्या व्यक्तीने त्राटक करावे. चंद्राकडे रात्री, शीतल चंद्राकडे रात्री किमान 15 ते 20 मिनिटं एकटक बघावे. याला त्राटक असे म्हटले जाते. याने आपल्या डोळ्याचे तेज वाढण्यास नक्कीच लाभ होतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर डोळ्यांचे त्रास असतील तर ते त्रासही कमी होतात. आपण ज्या ज्या वस्तू परिधान करतो, अंगठी, माळा किंवा ज्या वस्तू आपण पूजेच्या सामानामध्ये वापरतो, अशा वस्तू आपण चंद्राच्या किरणांमध्ये ठेवावी. या दिवशी चंद्रग्रह हा पृथ्वीच्या अतिशय जवळ असल्याने चंद्राची बलवत्ता प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र राहू, चंद्रकेतू असे योग आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह बिघडलेला आहे, अशा व्यक्तींनी जास्तीत जास्त चंद्रप्रकाशामध्ये राहावे. रात्री देवीला दुधाचा नैवेद्य, दूध आटवून त्याच्यामध्ये साखर टाकून आपण दूध जे काही बनवतो कोजागिरीचे ते चंद्रसूक्त म्हणून, महालक्ष्मी अष्टक म्हणून, चंद्राची साधना करून जर आपण ते बनवले तर ते जास्त प्रसाद तयार होतो आणि तो प्रसाद आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून पूजन करून नंतर तो ग्रहण केला तर आपल्याला चंद्राची बलवत्ता, आपल्या कुंडलीतील चंद्रग्रहाची बलवत्ता आपल्याला प्राप्त होते. या दिवशी जास्तीत जास्त चंद्रकिरणामध्ये थांबावे. चंद्र सूक्ताचे पठण करावे किंवा ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः सफेद वस्त्र धारण करून आपण ह्या मंत्राचा जप चंद्रप्रकाशामध्ये केल्यास चंद्रबलवत्ता प्राप्त होते. ज्यांना लक्ष्मी प्राप्ती नाहीये, खूप कष्ट करूनही पैसा घरामध्ये स्थिर राहत नाहीये, अशा व्यक्तींनी एक उपाय उद्या करायचा आहे. एका पानावर, नागविलीच्या पानावर एक तुपाचा दिवा, 1 रुपया आणि 1 बत्तासा, नीट ऐका, एका नागविलीच्या पानावर एक तुपाचा दिवा, पंती लावली तरी चालेल, 1 रुपया आणि 1 बत्तासा हे घेऊन पिंपळ वृक्षाजवळ लावायचे आहे आणि क्षमा मागायची आहे, लक्ष्मीचे आवाहन करायचे आहे. हा उपाय तुम्ही सर्वजण अतिशय श्रद्धेने करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा या कोजागिरी पौर्णिमेचे आपण सर्वजण अतिशय आनंदाने, उत्साहाने साजरी करूया आणि सर्वांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त हो, चंद्रग्रहाची बलवत्ता प्राप्त हो अशी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबते. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण ते कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशा छानशा एका माहितीसोबत. तोपर्यंत दत्तगुरु.